शिंदेची शिवसेना ठाकरे गटाला दे धक्का देण्याच्या तयारीत आहे। विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेचा कणा असलेले 2 माजी आमदार आता ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी जय महाराष्ट्र करत भाजपचा झेंडा हाती घेतला होता आणि आता 2 माजी आमदार जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत। आगामी पालिका निवडणुकांच्या संदर्भात या सगळ्या हालचाली होताना आपल्याला दिसत आहेत। शिंदे सेना ठाकरेंना दे धक्का देताना दिसतेय। आता पुन्हा एकदा 2 माजी आमदार जे आहेत ठाकरेंच्या सेनेचे ते शिंदेंकडे जाणार आहेत। त्यामुळे शिंदेंचं संख्याबळ अजूनही वाढण्याची शक्यता आहे। राजकीय वर्तुळातील अशा सगळ्या बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहेच, परंतु तुर्तास आता आपण वळूयात शेती संदर्भातील बातम्यांकडे। ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून या सगळ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। यंदा हंगामाच्या सुरुवातीला काजू बीला किलोला 160 रुपये दर मिळालाय। हा दर शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे। काही दिवसांतच वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते, तर अपेक्षित उत्पादन नसल्यामुळे दर वाढत राहतील अशी शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि अचलपूर तालुका संत्र्याच्या नुकसान भरपाईतून वगळण्यात आलाय। सततच्या पावसामुळे संत्र्याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं। सरकारनं 14 तालुक्यांपैकी 10 तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल 134 कोटींची भरघोस मदतही जाहीर केली। मात्र 2 तालुके नुकसानीतून वगळल्यानं शेतकरी नाराज आहेत। वाशिम मार्केटमध्ये कोकणातून हापूसच्या 100 पेट्या दाखल झाल्या। गेल्या 3 दिवसांत 325 पेट्या दाखल झाल्या आहेत। यातील 95% देवगडमधील तर 5% रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत। सध्या आंबा पेटीला 7 ते 12 हजार रुपये असा दर मिळतोय। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आमोदा खरीपातील तूर काढण्याची शेतकऱ्यांमध्ये धावपळ सुरू आहे। सद्यस्थितीत 6.5 ते 7 हजारांपर्यंतच भाव तुरीला मिळतोय। यवतमाळ जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या पिकांची लागवड केली असून त्यांना आता सिंचनाची गरज भासते आहे। मात्र शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत नसल्यानं रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता। नाफेड आणि एनसीसीएफ कडून केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीत घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता। आता या प्रकरणी केंद्र सरकारनं कारवाई केली आहे। एनसीसीएफशी संबंधित 15 फार्मर कंपन्या काळ्या यादीत टाकण्यात आल्या। सोबतच या 15 कंपन्यांचे व्यवहार केंद्रानं थांबवलेत। खरीप हंगामातील तूर खरेदीसाठी राज्य शासनानं यवतमाळ जिल्ह्यात 14 केंद्रांना मंजुरी दिली आहे। या केंद्रांवरती हमी दरानुसार तुरीची खरेदी होणार आहे। तत्पूर्वी तुरीच्या विक्रीकरिता शेतकऱ्यांना केंद्रावरती ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करावी लागणार आहे। हमी केंद्रावरती तूर खरेदी शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे। कडक उन्हामुळे कांदा पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव हा वाढतच चाललाय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता पुन्हा संकटात सापडलाय। वातावरणातील सततच्या बदलामुळे कांदा पीक खराब होत आहे आणि ते वाचवण्यासाठीच शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारणी करावी लागते। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेत। आंदोलनकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावरती कापूस, तूर आणि सोयाबीन फेकलं। शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। संभाजीनगरमध्ये पारधी तांडा गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत 27 विहिरींचं काम हे मंजूर करण्यात आलं होतं, पण त्यात सरपंच आणि ग्रामपंचायतीचे काही सदस्य हस्तक्षेप करतायत, म्हणून लाभधारक आणि ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलंय। लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघारी जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। नाशिकच्या येवल्यात एक दुःखदायक अशी घटना घडलेली आहे। मुलाच्या निधनाच्या धक्क्यानं आईचेही निधन झालंय। एकाच दिवशी मायलेकाचं निधन झाल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे। दोघांचीही अंत्ययात्रा सोबत काढण्याची वेळ नातेवाईकांवरती आली होती आणि याच प्रसंगी आता दोघांनाही एकाच वेळी अग्नी डाग देण्यात आला।
सांगली जिल्ह्यातील 5 सूतगिरण्यांवरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं थकीत कर्ज वसुलीसाठी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारलाय। या सूतगिरण्यांची मालमत्ता विक्री करण्यासाठी बँकेनं 20 फेब्रुवारीपर्यंत निविदा मागवल्यात। 24 फेब्रुवारीला निविदा उघडण्यात येतील। तर या सूतगिरण्यांसाठी तब्बल 134 कोटी 42 लाख रुपयांची मुद्दल असून त्यावरील व्याज वेगळं आहे। वाशिमच्या वाकळवाडी फाट्यावरती एका धावत्या कारनं अचानक पेट घेतला। चालकाच्या लक्षात आल्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला लावल्यानं मोठा अनर्थ टळला। शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र कार अगदी संपूर्णपणे जळून खाक झाली। बदलापूरच्या शाळेत पुन्हा एक संतापजनक प्रकार घडलाय। शाळेतील शिक्षक 3 वर्षांपासून 7वीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करत होता। मुलीच्या आईबद्दल वारंवार अश्लील टिप्पणी करत असल्यानं मुलगी आजारी पडली। त्यानंतर कुटुंबियांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला। तर या प्रकरणी बदलापूर पोलिसांत पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीच्या करजगीत 4 वर्षीय चिमुकलीवरती बलात्कार करून हत्या करण्यात आलेली आहे। खेळणं देण्याचं कारण सांगून नराधमानं चिमुकलीला गावाजवळच्या पत्रा शेडमध्ये नेलं आणि तिथे तिच्यावरती अत्याचार करून हत्या केली। यानंतर 45 वर्षीय आरोपी पांडुरंग सोमनी कळरीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र हत्येचं कारण धाराशिवच्या लोहारा पोलीस ठाणे हद्दीमध्ये गावठी कट्ट्यानं गोळीबार करण्यात आलाय। गोळीबारात एक जण ठार झालाय। गोळीबार केल्यानंतर आरोपीनं स्वतःच पोलिसांत गुन्हा दाखल केलाय। कोर्ट या प्रकरणी विरोधात साक्ष दिल्यामुळे खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर पोलिसांकडून घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे। वातावरणातील बदलाचा फटका समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातीला बसतोय। खोल समुद्रातील मासळी गाठल्यानं ती तळाला जाते, त्यामुळे मासळीची 40% अधिकची आवक घटली आहे। परिणामी मासळीच्या भावात सुद्धा वाढ होऊ लागली आहे, त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत। मुरुड जंजिरा किल्ल्यावरती पोहोचणं तर पर्यटकांना सोपं व्हावं यासाठी किल्ल्याच्या जोडणाऱ्या जेटीचं काम आता एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे। त्यामुळे मे महिन्याच्या सुट्टीत पर्यटकांना सुरक्षितपणे किल्ला पाहता येणार आहे। महाराष्ट्र सागरी मंडळाकडून 111 कोटी रुपये खर्चाचं काम सुरू आहे। कोकणातील आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 21-22 फेब्रुवारीला विशेष गाड्या चालवल्या जातील। तर या विशेष गाड्यांचं आरक्षण रविवारपासून खुलं होणार आहे, अशी माहितीच रेल्वे प्रशासनानं दिली आहे। कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या कामाला 170 कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे। या जलाशयांमध्ये 25 बंधारे बांधण्यात येणार आहेत आणि याच निर्णयामुळे या भागात पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या गावांना आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। गुजरातमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरती 100 मीटर लांबीचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारण्यात आलाय। नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं हा पूल यशस्वीरित्या उभारलाय। बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये वेगानं सुरू आहे। कोकण द्रुतगती महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे आणि या महामार्गाचं काम 95% पूर्ण झालंय। या महामार्गामुळे मुंबईकरांना गोवा 6 तासात गाठता येणार आहे। म्हणूनच प्रवाशांचा वेळ वाचेल, तसंच अनेक गावं सुद्धा गाठता येतील। कळंबोळीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। आता इथे डबल डेकर इंटरचेंज तयार करण्यात आलेली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होणार आहे। यासाठी 755 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। तर डबल डेकर इंटरचेंजमध्ये जमिनीवरील वाहतूक सुरू राहील, त्यावरून एक पूल असेल आणि त्यावर सुद्धा एक पूल तयार करण्यात येणार आहे। मूर्ती घडवताना
चारचाकी वाहनाचं चाक अंगावरून गेल्यानं एका 5 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हॉटेल एक्सप्रेस इनच्या प्रांगणात घडली आहे. ध्रुव राजपूत असं अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचं नाव आहे. नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलंय. अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलंय आणि या 8 बांगलादेशी तरुणांना नाशिक शहरातील विविध भागातून ताब्यात घेतलं गेलं. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात बैठक घेण्यात आली आहे. मूर्तिकार कंत्राटदारांसोबतच अधिकाऱ्यांची सुद्धा 10 फेब्रुवारीला बैठक घेतली जाणार आहे. पुण्यातील बंड गार्डनमध्ये मोमोज हॉटेल कंपाऊंड परिसरात पुणे पालिकेनं मोठी कारवाई केली आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागानं मोफत हॉटेल कंपाऊंडमधील अनेक अतिक्रमणं हटवली आहेत. व्यावसायिक आणि रहिवासी संघटनांचा या कारवाईला विरोध होता. मात्र कोर्टाच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली असं प्रशासनाचं म्हणणं आहे. मुंबई पोलीस बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत मुलुंड पोलिसांच्या वतीनं बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी महिला आणि पुरुष पोलीस अधिकारी कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि या दरम्यान पोलिसांनी बेटी बचाओ बेटी पढाओ असा नारा दिला. जालन्याच्या बदनापुरात 12वी शिकणाऱ्या तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील वसतिगृहामध्ये हा गळफास घेऊन तरुणीनं आपलं जीवन संपवलंय. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करतायत. धुळ्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं महिंद्रा पिकअपमधून होत असलेली विदेशी दारूची तस्करी रोखली आहे. या कारवाईत तब्बल 6,63,000 रुपयांची विदेशी दारू आणि वाहन जप्त केलं गेलंय. तसंच दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंधेरीमध्ये 3 अल्पवयीन मुली घर सोडून पळाल्या आहेत. वडिलांनी सतत मोबाईल वापरामुळे ओरडल्यानं मुलीनं रागात घर सोडलंय. तिने घर सोडताना 2 वर्गमैत्रिणींना सुद्धा सोबत घेऊन गेली आहे. 3ही मुली इयत्ता 7वीत शिकत होत्या. मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अवघ्या 4 तासांत पोलिसांनी मुलींना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीनही केलं. पुण्यात एका दलालानं 50 शिक्षकांकडून 17 लाख लुबाडलेत. पदवीधर नसलेल्या कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीत फायदे मिळवून देण्यासाठीच या दलालानं बनावट अध्यादेश जारी केलाय. त्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मुंढे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर केलाय. दरम्यान या प्रकरणी दलालाला बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. चाकणमध्ये औद्योगिक क्षेत्रात निबे उद्योग समूहाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. या दरम्यान निबे समूहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सायकल चालवण्याचाही आनंद लुटला. महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर गोळ्या घालू असं मिश्किल वक्तव्यच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. चाकणमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. यावेळी फडणवीस अजित पवारांनी हाती AK-47 घेतली आणि यावेळी संवाद साधताना हे मिश्किल विधान केलं गेलं. महायुतीनं शिवाजी महाराजांचा मतांसाठी वापर केला असा हल्लाबोलच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. महायुतीला शिवाजी महाराज ईव्हीएम वाटतं अशी टीका ठाकरेंनी केली आहे. तसंच CSMT वरती शिवरायांचा पुतळा कधी बसवणार असा सवालही ठाकरेंनी विचारला. शेतरस्ते बंद करणाऱ्यांवरती महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे आदेशच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत. राज्यातील सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामं दर्जेदाररित्या पूर्ण करा अशी सूचना बावनकुळेंनी प्रशासनाला केली आहे.